सांगलीकरांनंतर आम्ही नागपूरकरांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याही प्रतिक्रिया सांगलीकरांसारख्याच होत्या। नागपूरकर नेमकं काय म्हणतायत पाहूया। तर आपण सध्या पाहतोय की महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी गोंधळ उडालेली दिसते आहे। नेते पक्ष बदल करण्यात व्यस्त आहे, पण शहराच्या विकासासोबतच कॉलेजचा किंवा शाळांचा विकास करण्यात सुद्धा गरज आहे। महानगरपालिकेच्या शाळा, कॉलेजेस, वाचनालय यांचा सुधार करणे, सुरक्षेचे मुद्दे जे आहे याकडे सरकारने लक्ष द्यावे आणि नेत्या लोकांनी राजकारणात न राहून सगळ्या विषयांकडे लक्ष द्यावे असे माझे मत आहे। लोकशाहीमध्ये हे जे राजकीय पक्षांचे पुढारी आहे, आता एका पक्षामध्ये उद्या एका पक्षामध्ये, म्हणजे जी आपली विचारधारा जी आहे ती सोडून जनतेच्या हितापेक्षा स्वहित, स्वतःचं हित कसं साधता येईल याच्याच मागे लागलेले आहे आणि यातून समाजाची मोठी हानी होणार आहे। समाजामध्ये या राजकीय पक्षांच्या पुढाराकडे ज्या पद्धतीने लोक पाहत होते की बा समाजसेवा करेल, लोकांचे प्रश्न मांडतील, त्यांना लोकांच्या प्रश्नापेक्षा स्वतःचं हित, स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा होऊन गेलेला आहे। कोणतीही विचारधारा उरलेली नाही आहे। बघा, आता महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। सध्या नगर परिषदच्या निवडणुका झाल्या। नगर परिषदच्या निवडणुकीचा आपण निकाल सुद्धा पाहिला। आता हे पाहता जे काही नेते आहेत, या नेत्यांनी पक्षाचे आपले बदलवण्याचा कार्यक्रम चालू केला। या पक्षातून त्या पक्षात जाण्याची आता प्रतिक्रिया चालू झालेली आहे। उमेदवार या पक्षाकडून एबी फॉर्म घेतात आणि त्या पक्षात जातात। रोजचा हा वाला गोरख धंदा चालू असल्यासारखा धंदा चालू आहे। कारण येथे सर्वसामान्य माणसाकडे कुणाचेच लक्ष नाही। या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात एवढं करण्यापेक्षा आम्हाला असं वाटते कोणत्याही पक्षाने आमच्या शेतकऱ्यांसाठी आज हमी भाव द्यायला पाहिजे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही। सीसीआय केंद्रावरती गाड्याच्या रांगा उभ्या आहेत, त्यांना वेळेवरती मोबदला मिळत नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।